हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहे विहीरला यात्रेला. गाईज आता आम्ही थांबलो जेवण करायला. तर आज आपण जिकडे चाललो आहे मी तिथली स्टोरी सांगते तुम्हाला की वीर गावामध्ये काशीमधील काळभैरव कसे अवतरले. खूप वर्षापूर्वी वीर गावामध्ये कमलाजी नावाचा एक व्यक्ती होता. तो काळभैरवांचा अत्यंत मोठा भक्त होता. त्याने अनेक वर्ष अत्यंत श्रद्धेने काळभैरवांची तपश्चर्या केली. त्याची ही भक्ती पाहून काळभैरव प्रसन्न झाले आणि त्याच्यासमोर प्रकट झाले. तेव्हा कमलाजीने भैरवांना विनंती केली की तुम्ही कायमस्वरूपी याच भूमीत वास करावा आणि सर्व गावकऱ्यांची रक्षा करावी. काळभैरवांनी त्याची विनंती मान्य केली आणि तेथील एका स्मशानामध्ये प्रकट झाले. म्हणून ते मस्कोबा म्हणून ओळखले जाऊ लागले. दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला मस्कोबा रायांची एक भव्य यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, जी जवळजवळ 12 दिवस चालते. या यात्रेमध्ये 5 गावातून 5 मानाच्या पालख्या येतात आणि आजूबाजूच्या प्रत्येक गावातून देवाच्या काठीसह लाखो भक्त मस्कोबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या 12 दिवसाच्या यात्रेमध्ये देवाचा विवाह सोहळा, छबिना आणि शेवटच्या दिवशी मारामारी म्हणजे गुलाल उत्सव साजरा करून ही यात्रा पूर्ण केली जाते. यावर्षी 1 फेब्रुवारीला देवाची हळद खेळून या यात्रेची सुरुवात झाली आणि आम्ही आज चाललो आहे. त्या गावातील लोकांनी त्यांची जुनी परंपरा तशीच चालू ठेवली आहे. ते बैलगाडीतून गुलाल उधळत चांगभलच्या गजरात देवाची मिरवणूक काढतात. काही लोक खूप लांबून बैलगाडी घेऊन आले होते, तर झाडांची सावली जिथे भेटेल तिथे ते थांबत होते आणि बघायलाही खूप छान वाटत होतं. मी खूप वर्षानंतर बैलगाडी बघत होते. मंदिर जसं जवळ येत आहे तसं खूप एक्सायटेड आणि एनर्जी फील होती आहे. इकडे सगळं बैलांसाठी सावलीसाठी बांधलेलं आणि खूप सारे लोक होते. नंतर आम्ही पेट्रोल पंपवरती गाडी पार्क केली आणि तिथून चालत निघालो, कारण गर्दीमुळे लांबच पार्क करायला लागलं गाड्या वगैरे. आणि ऊन पण खूप आहे. म्हणजे खूप भारी वाटतंय. माझा फेस तर तुम्ही बघतायच कसं झालं. दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघालोय घरी रिटर्न. मस्त वाटलं, खूप छान आहे इकडं. खूप जादा गर्दी आम्ही निघालो घरी दिवे घाटातलं सनसेट बघत. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.